हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार। 24 तारखेच्या अल्टिमेटम नंतर जरांगेंकडे अधिकचा वेळ मागणार। सरकारकडून आरक्षणासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली जाणार। जरांगेंनी श्रद्धा सबुरी ठेवावी। 1 मार्च नंतर आचारसंहिता लागणार। मराठा आरक्षण अडकवणार नाही, शिंदेंचं आवाहन। मी कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, आमच्यापेक्षा गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं गरजेचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं टेंडरचा पाऊस पाडला। माझं कुटुंब माझी जबाबदारी, टेंडर सोयऱ्यांच्या घरी, जनतेनं फिरावं दारोदारी, मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी। चाहिए खर्चा निकालो मोर्चा ही प्रवृत्ती। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल, तर मातोश्री 1 ते मातोश्री 2 पर्यंतचा प्रवास हा अभिमानास्पद, शिंदेंचा टोला। मुंबईतून हिऱ्याचा एकही उद्योग बाहेर गेला नाही। देशातील सर्वात आधुनिक ज्वेलरी पार्क मुंबईमध्ये उभारणार, जीएसटीतही सवलत देणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती। हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं। पुढील अधिवेशन मुंबईमध्ये 26 फेब्रुवारी रोजी होणार। या अधिवेशनात एकूण 12 विधेयकं मंजूर। उपराष्ट्रपतींचं अपमान केल्याप्रकरणी राज्यभरात भाजपकडून आज आंदोलन। संसद परिसरात तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जींनी केली होती नक्कल। दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। राज्य सरकारकडून प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान जाहीर। 1 जानेवारीपासून योजना लागू। सलीम कुत्तासोबतच्या बडगुजर यांच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओतील फार्म हाऊस बडगुजर यांच्या नातेवाईकांचंच। सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीतून माहिती समोर। ससून रुग्णालयात कैद्यांच्या वॉर्डसाठी नवी नियमावली। रुग्णालयात कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार। कैद्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांवर नवी समिती लक्ष ठेवणार। केंद्र सरकार पुढील आठवड्यात कांदा निर्यात बंदीवर निर्णय घेण्याच्या तयारीत। काही अटी शर्तींवर निर्यात बंदी उठवण्याची शक्यता। सिंधुदुर्गात आढळला कोरोनाच्या नव्या JN1 व्हेरियंटचा रुग्ण। राज्य सरकारकडून सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचं आवाहन। डिसेंबरपासून अमेरिका, चीन आणि सिंगापूरमध्ये आढळले रुग्ण। कोरोनाच्या रुग्णात वाढ। आरोग्य विभागाकडून राज्यात दक्षतेचं आवाहन, तर नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना। पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार। पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्त पाणी नाही। शुक्रवारी कमी दाबानं आणि उशिरा पाणीपुरवठा होणार। गुजरातहून वाघांची जोडी आणण्याचे मनपाचे प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सफारी पार्क उभारण्याचं काम प्रगतीपथावर। समुद्रात सुटलेल्या वाऱ्यांमुळे रत्नागिरी किनारपट्टी भागातील मासेमारीला ब्रेक। अनेक नौका किनाऱ्यावरच। मासेमारी व्यवसाय अडचणीत आल्यानं दरात वाढ। बंडखोर आमदारांना निर्णय येईपर्यंत सभागृहात येण्यास बंदी करा। मुंबई हायकोर्टात याचिका। केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश। ताबा मिळाल्यावर एसआरए मधील घर आता 10 ऐवजी 5 वर्षांनंतरच विकता येणार। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची मोठी घोषणा। देशाच्या विरोधात बोलल्यास शिक्षा। मॉब लिचिंगला फाशी। 3 फौजदारी सुधारित कायदे लोकसभेत मंजूर। वर्ल्ड कपमध्ये धारदार बॉलिंग करणाऱ्या मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर। बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।